महाविकास आघाडीचा आज ईव्हीएम विरोधात आंदोलन पाहायला मिळणार आहे। महाविकाकडून ईव्हीएम विरोधात आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। ईव्हीएम विरोधात आंदोलन आज होताना आपल्याला दिसू शकेल, त्यामुळे नेमकं कसं चित्र असेल ते बघावं लागेल। कारण सत्ताधाऱ्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे। 235च्या आसपास आमदार त्यांचे निवडून आलेत। पूर्ण जागा सर्व पक्षांचे मिळून जागा या 50च्या आसपास आहेत आणि अशामध्ये ईव्हीएम मध्ये घोळ आहे आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बहुमत मिळाल्यास महाविकास आघाडीच्या आमदारांकडून नेत्यांकडून ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। महाविकास आघाडीचे आमदार हे आक्रमक झालेले आहेत। संख्याबळाचा विषय नाही, प्रामाणिकपणा आणि जिद्द लागते ती आमच्यात आहे लढायला। आम्ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला सरकार चुकेल तिथे जनतेच्या लक्षात आणून देऊ। हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, विरोधक जे आहे ते आक्रमक झालेले आहे मदत, कारण हे सरकार ईव्हीएम सरकार आहे। त्या प्रचंड जनतेची नाराजी असताना ज्या ठिकाणी या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात संख्याबळ मिळालं, कुठली लाट होती आणि त्यांची स्वतःही त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बहुमत, आम्हाला जे काही त्यांना संख्या मिळणार होती ते फार कमी होती। अशा स्थितीमध्ये हे सरकार आलं। हे सरकार जनतेचं सरकार नाही, तर हे ईव्हीएम वर सरकार आहे। आमची मागणी एवढीच आहे, जग जर तुम्हाला ईव्हीएमच्या विरुद्ध बोलत आहे तर तुम्ही का विरोध करताय? ईव्हीएम मध्ये घोळ आहे आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बहुमत मिळाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय आणि महाविकास आघाडीकडून केला जातोय। त्यामुळे एकीकडे सरकारचा शपथविधी सोहळा आज असेल तर दुसरीकडे ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे। राहुल गांधी ने कहा कि चुनाव आयोग ईवीएम दिखाने को राजी नहीं है। विपक्ष की पार्टी को ये मशीनें दिखा दी, खोल के हमें दिखा दीजिए ये कैसे चलती हैं, हमारे एक्सपर्ट्स को दिखा दीजिए। इलेक्शन कमीशन नहीं दिखाता। फिर हमने कहा देखिए इसमें से कागज निकलता है, वोट मशीन में नहीं है, वोट कागज में है। ठीक है, आप मशीन चलाइए मगर कागज की भी गिनती कर दीजिए। इलेक्शन कमीशन कहता है नहीं, कागज की गिनती नहीं होगी। कांग्रेस ईवीएम के मुद्दे पर शांत नहीं बैठेगी। ये फैसला पार्टी द्वारा दिल्ली में आयोजित एक बैठक के बाद लिया गया है। कांग्रेस नेता राहुल गांधी ने ईवीएम पर एक बार फिर से सवाल खड़े किए हैं। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर राहुल गांधी ने पोस्ट किया कि भारत में ईवीएम एक ब्लैक बॉक्स है। ईवीएम हटाओ, ये पूरा हिंदुस्तान कह रहा है। आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए, आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए। दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। राजा की आत्मा ईवीएम में है।